सही काढण्यापुरता लोकसभेच्या अधिवेशनाला येणार आहे. माझा कार्यक्रम मी उद्या ठरवणार आहे. दादा, आयुष्यभर मंत्रालयात खूप काम तुम्ही करत आलात. 19 सालापासून सरकार जाईपर्यंत पहिली 2.5 वर्ष तुम्हीच मंत्रालयात चालवलं. तर काही माणसं मंत्रालयातच नव्हती आली. खरं आहे ना? काय काय खोटं नाही काय बोललं. हेच फिरत होते ना मंत्रालयामध्ये, दुसरं काय. कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे, कारण दादा मंत्रालयात गेले की त्यांच्या भोवताली गरडा आहेस, पण दादा कार्यकर्त्यांच्यात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्ती गरडा तिथे पण आहे. पक्षाच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम देऊ त्या कार्यक्रमाला तुम्ही ते यालच. माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण नाही. पण आपल्या सगळे विधानसभा मतदारसंघाचा आमदारांचा मतदारसंघ अधिवेशनाच्या पूर्वी काही आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर मात्र, आणि नंतर मग आचारसंहिता महिना 1.5 महिन्याला लागेल, त्याला पूर्णपणाने सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला फिरायचं आहे. मी मगाशी सांगितलं तेवढ्या संख्येपर्यंत, आणि बाकीच्या ज्या जागांच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती भूमिका त्या ठिकाणी करू. पण लागलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 2-2 वेळा जावं लागेल, अशा वेळीचा कार्यक्रम देऊ. तेवढा वेळ तुम्हाला यावंच लागेल. प्रफुल्लभाई, तुम्हाला सुद्धा विनंती वजा सूचना नाही मी करणार, कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. वयाने मी मोठा आहे, पण विनंतीच करतो. ऑफकोर्स आय एम एल्डर दॅन यू, पण तुम्हाला पण आता वेळ काढायला लागेल. हो नेते, नहीं त्यांना नहीं, तुम्हाला आपको ही, मैं आपको ही बता रहा हूं. हाँ, ऑफ कोर्स द ग्रेट छगन भुजबळ. 99ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 25 वर्षापूर्वी भुरलेले छगन भुजबळ सुनील तटकरेला आता 2024ला पण हवे आहेत. हे जाहीर विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो. दिलीपराव, तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात, पण आलात सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत. मुशीफ साहेब, तुम्ही सुद्धा, आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे, विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं. तुम्हालाही धनंजय मी सांगतोय, आता सुट्टी नाही. सर्दी झालं, पडसं झालं, आम्ही ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही. पूर्ण वेळ काम करा. तुमच्या मंत्रिपदाचं जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना सांगतो मी. म्हणजे मुशीफ साहेब, तुम्ही पण, तुम्ही म्हणाल कोल्हापूर नाही, कोल्हापूर पुरता. तुम्ही काय कोल्हापूरचे फक्त नेते नाही आहात, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. तुम्हालाही फिरायला पाहिजे. तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहेच, तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच. आपको भी बाबा वो जिसान का मतदारसंघ नहीं देखने का खाली. हा, कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला, मैं तो नहीं सुनूंगा अभी आपका. पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेलच. अगदी देविदास पेंगे तुमच्या सही सुद्धा. आमदार तर आपापल्या मतदारसंघामध्ये असतीलच. तुम्ही आता आमदार महोदय, आमदार तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्याच, कारण तुम्ही सुद्धा सगळे पॉवरफुल आहात. कोणतरी म्हणते सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व तयार करणार आहोत. कोणीतरी मुदत दिली 15 दिवसाची. अरे 15 दिवसाची नाही तर कसली द्या. तुमच्या मुदतीला कोण भीक घालत नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचाराशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. कोणाच्या मनामध्ये काय वेगळा संभ्रम किंवा वेगळी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काही कारण होऊ शकत नाही. होय, आम्हाला आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील